कुठं आहेस? लई दिवसानं फोन केलो कस काय की? एक काम कर, तू लवकर तयार होऊन इकडे ये. आपला ग्रामपंचायतच्या इलेक्शनला 4 दिवस प्रचाराला जायचे. अहो मला कामधंदे आहेत का नाही? उठलं की नगर अध्यक्ष, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत हेच मला लाव. तुला आमदार व्हायचं का नाही ते सांग मला. आमदार, नगर अध्यक्षाचे इलेक्शन संपले, दुसऱ्या दिवशी तुमचा फोन बंद. जिल्हा परिषदला बी तसंच. आता एक ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे म्हणून तुम्ही मला फोन लावला. आणि कसं बी हे लास्ट इलेक्शन आहेत, हे संपले की दुसऱ्या दिवशी तुमचं सिम कार्ड चेंज. ते सगळं सोड, तुझ्या खांद्यावर लय मोठी जिम्मेदारी देणार आहो मी आता. जिम्मेदारी मी काय बी घेणार. मला माहिती आहे तुम्ही मला पैसे वाटायला लावणार आहो. गेल्या वेळेस मी पैसे वाटायला गेलतो, लोक माझ्या अंगावर पडून शर्टाला पकडून पैसे घेतलेत आणि तुमच्या पैशासोबत माझेही पैसे घेऊन गेलेत. हळू बोल रे जरा. पैशाच्या एवढ्या मोठ्या मोठ्यानं का बोलायलास फोनवर? मी ये ना बघा. आणि असं बी हे इलेक्शन म्हणजे चांगल्या माणसासाठी नाही. कस काय? अरे जनतेनं पैशाचंच बोलाले. ह्यानं 15 लाख वाटतो म्हणाले, त्यानं 30 लाख वाटतो म्हणाले, त्यानं 50 लाख म्हणाले. आणि गावात काम करायचं कोणी बोलणार झाले. आणि या गावातल्या लोकांना बी तेवढंच पाहिजे. ज्यानं जास्त पैसे दिलं त्यालाच मतदान करतो म्हणाले. अरे त्या गावातल्या लोकांसाठी चांगलं आहे की पैसे घेऊ नको का बसाव. हा, आणि गावाचा विकास कोण कराव? पैसे दिल्यावर विकास कशाला करते ते नाही. मग तुम्ही पैसे देऊ नका. पैसे न देणार ते निवडून या. पैसे दिलो तरच तिकीट भेटतंय. तिकीट दिल्यावरच थांबायला येतंय. थांबल्यावर तर पैसे वाटावंच लागते आणि ते पैशाच्या जीवावर तर निवडून येतंय. ज्या दिवशी मी आमदार होऊन तुमचे सगळे हे कायधंदे जर बंद करणार झालो, इलेक्शन म्हणजे लोकाला फक्त पैसाच दिसला.